सोहम, काल गौरीचा मान जर सावलीला मिळाला याचा अर्थ विसर्जन समान आज आपल्याला मिळणार है ना? तर मला तुझं कळतच नाही. एकीकडे तू सावली वहिनीला तुझ्यापेक्षा कमी मानतेस आणि दुसरीकडे तिच्याशीच कॉम्पिटिशन करतेस. कशाला? तुझ्या प्रोग्राम्सच्या वेळी कायम तुझ्या सपोर्टसाठी होती की नाही ती, आणि आता तुझी ती फॅमिली मेंबर पण आहे. राहू दे ना. आणि जर तसंही तू तिला असिस्टंट मानतेस तर तिच्याशी कॉम्पिटिशन कसली? कारण आपण कॉम्पिटिशन फक्त आपल्या बरोबरीच्या लोकांशी करतो, बरोबर? हो करता, पण तू ना माझी आणि तिची बरोबरी करायचा प्रयत्न करू नकोस. हा, मी नाही बरोबरी करत आहे, पण तूच सारखी कारणं देतेस बरोबरी करायला. सोहम, हे काय कोणासाठी? माझ्यासाठी. तुझी एखादी साडी नेसेन आणि वरती हे कानात घालेन, छान दिसतील ना? तुझ्यासाठी आहेत. वाव. कसे दिसतात? छान दिसतात. तुला एक सांगू, मला एक मुलगी आवडते जी खूप सुंदर आहे आणि टॅलेंटेड पण आहे. पण तिची खास गोष्ट काय माहितीये? ती चिडली की जास्त सुंदर दिसायला लागते. आणि आय एम शुअर तू तिला बघितलंस तर तू पण तिच्या प्रेमात पडशील. कोण आहे ती? समोर बघ. सोहम. नुसतं थँक्यू म्हणण्यापेक्षा अजून काही करू शकतेस तू. सोहम, ते पंचामृत घेऊन बोलवलंय. पंचामृत? पंचामृतला बोलायला सांगितलंय. मूर्ख आहेस का? काय बोलतोयस? आता मी आहे की नाही मला माहित नाही, पण आईने पटकन खाली बोलवलंय. चला लवकर लवकर चला. सोहम बघ, हा बाप्पाचा सिग्नल आहे. नाही, हा बाप्पाचं सिग्नल नाही, हे कानातले जे मी आणले तुझ्यासाठी. मी कानातल्यांबद्दल नाही बोलत आहे. माझं मन सांगते की विसर्जन समान आज फक्त आपल्यालाच मिळणार आहे म्हणून. बघ ना, नाही तर मॉम कशाला बोलवतील एवढ्या घाईने आपल्याला. तर लवकर चल. सारा ते कानातले मीच घालायला हवे होते. आज विसर्जन आहे की व्हॅलेंटाईन डे तेच कळत नाही. काय झालंय? काय नाही, ते विसर्जनची तयारी झाली आहे. आरतीसाठी खाली बोलवलंय. याच आधी विसर्जन करतो मी. थांब. कधी पण येतो? विसर्जन आहे, लक्षात ठेवा. सगळे टोपी घालतात मला. मला ती मूर्ख मुलगी साधी, सोपी आणि सरळ वाटली होती, पण नाही, ती खूप ओव्हर स्मार्ट आहे. आणि आता तर काय, सारंगची साथ मिळाल्यामुळे ती कोणाचा ऐकेल असं वाटत नाही. पण एक गोष्ट खरी आहे, तारा तिच्यावर खूप चिडली आहे. त्यामुळे आता आपण काहीच करायचं नाही. ताराच्या मनात जी आग लागली आहे, आपण त्यात फक्त तेल ओतायचं काम करायचं. काय? कशात तेल ओतायचं? हा, तेल कशात ओतायचंय? नाही नाही, काय नाही भाऊ, कानात तेल ओतायचं, कान दुखतोय म्हणून. हो का? दे मी ओततो. तेवढीच बायकोची सेवा कर. मला काही गरज नाही तुझ्या सेवेची. लांब राहा. अगं दे ना. सांगितलेलं कळत नाहीये. मला गरज नाहीये तुझ्या सेवेची. तू जाऊन त्या मूर्ख मुलीची सेवा कर, तिला मदत कर. हा, बायकोची काळजी करू नको, तिची सेवा अजिबात करू नकोस. आणि खरं म्हणजे ना, कानात तेल ओतायची गरज तुला आहे, कारण ते तेल तुझ्या डोक्यात शिरेल आणि मग तुला कळेल की बायको काय म्हणते ते.
यार काहीही करा, भांडणं होतातच. अमृताबाईनी, खरं तर तू मोठी सून आहेस घरातली. हे म्हणजे ह्या सगळ्या कार्याचा मान तुझा आहे. मग हे सगळं खरं तर तू मानाने केलं पाहिजेस. पण राजकुमार दादा नसल्यामुळे तुला काहीच करता येत नाहीये ना? नाही म्हणजे आधी तुला या घरात कोणी विचारत नव्हतं, अशी काही खास किंमत नव्हती तुझी. पण हो, राजकुमार दादामुळे थोडीफार किंमत होती, पण आता तीही नाही आहे. आय फील बॅड फॉर यू, रिअली. हा बबलू कुठे राहिला? अमृता, पंचामृत आण पटकन जा. होय म्हणते. वहिनी, हे बघा, सोहमने मला ही इयरिंग गिफ्ट केली आहेत. छान आहेत ना? छान आहेत, पण थोडे मोठे नाही आहेत. नाही म्हणजे तुझ्या चेहऱ्याला मोठे दिसतात. असू द्या हो, तो हे घेऊन आलाय हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. नाहीतर कधी कधी तो विचारच करत नाही माझा. तारा, कमॉन, अशी का बोलतेस? तू लव्ह मॅरेज आहे ना तुमचं, आणि नवीन लग्न झालंय. सोहमला तुझ्या मुठ्ठीत ठेव, नाहीतर नील सारखं होईल. जायला आताच्या बाहेर. जेव्हा आमचं नवीन लग्न झालं ना, तेव्हा इतकी गिफ्ट्स द्यायचा, सरप्राईज वर सरप्राईज. पण हल्ली काही गिफ्ट्स देत नाहीये, मला विचारतही नाही. आणि शेवटचं गिफ्ट त्याने कधी दिलेलं मला तेही आठवत नाही. त्यामुळे सोहमला हातात धरून ठेवा आणि असलं बोलू नकोस. वहिनी, मी जरा आले हा. मॉम, हे बघा ना, सोहमने मला हे कानातले गिफ्ट केलेत. छान आहेत ना? खूप छान आहे. बाय द वे, तुम्हाला माहितीये का, आमच्या घरी ना गणपती बाप्पा 5 दिवस असतात. आणि विसर्जनाचा मान स्पेशली फक्त माझ्या मम्माला दिला जातो. आणि माझी मम्मा सुद्धा 5 दिवस गाणं गाऊन सेवा देते. आपल्याकडे पण अशी काही विशेष प्रथा आहे का हो? नाही, अशी काही विशेष प्रथा वगैरे काहीच नाही आपल्याकडे. पण बाप्पा जे आपल्याकडून करून घेतो तेच आपण करतो. असं म्हण ना की करता करविता सगळं तोच आहे. बरोबर आहे. सगळी तयारी झाली? सगळे आलेत का? हो, आलेच. मग या वर्षी विसर्जनाचा मान कोणाला द्यायचा? सोहम. जरा थांबा. सोहम, तारा, मला वाटतं यंदाचा विसर्जनाचा मान सारंग आणि सावलीला मिळायला हवा. अहो मला तर असंच वाटतं. तुला काही अडचण आहे? नाही, काहीच नाही.